कुणाला डॉक्टर बनायचंय, कुणाला इंजिनियर बनायचंय, कुणाला अधिकारी बनायचंय. पण नेमकं हे बनतात कसं? डायरेक्ट कुणी अधिकारी बनतं का? किंवा डायरेक्ट कुणी इंजिनियर बनतं का? नाही ना. याची एक जर्नी असते, याची एक प्रोसेस आहे. मग ही नेमकी प्रोसेस कशी असते, हे जर तुम्हाला माहीत नसेल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलात. कारण इथं तुम्हाला प्रत्येक करिअरबद्दल प्रत्येक गोष्टीचं गाईडन्स मिळेल. आजच्या व्हिडिओतून आपण समजून घेऊया, की इंजिनियर नेमकं कसं बनतात? इंजिनियरचं नेमकं सिलेक्शन कसं होतं? आणि जे मोठे-मोठे तुम्हाला इंजिनियर दिसतात, डेटा सायन्स इंजिनियर, एआय इंजिनियर, सिव्हिल इंजिनिअर्स यांची नेमकी सिलेक्शन प्रोसेस कशी होते? यांचा जर्नी नेमका कसा असतो? तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सर्वात महत्त्वाचं, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर मित्रांनो, इंजिनिअर बनण्यासाठी अगोदर काही गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. जे लोकं आत्तापर्यंत इंजिनिअर बनले किंवा भविष्यात अधिकारी बनले, जे लोक आज यशस्वी बनले, हे नेमके कशाच्या बेसिसवर यशस्वी बनले? कसं काय हे लोकं? कारण एकदा तुम्ही यशस्वी झालात, तुम्हाला हे कोणी विचारत नाही, की तुम्ही नेमके यशस्वी कसे झालात. मग लोकं फक्त तुमच्या यश बघतात, तुम्ही सक्सेस कसं झालात याच्याशी कुणाला घेणं-देणं नाही. पण ॲक्चुअली या टॉपर्सचं जर जर्नी तुम्ही समजून घ्यायचा झाला, तर तो समजून घेतल्याशिवाय तुम्हाला स्वतःला तर यश मिळणार नाही. तर जे लोकं यशस्वी बनतात, यांची नेहमी सुरुवात बघा, ही अगदी सुरुवातीपासून म्हणजे बेसिकपासून होते. एखादा विद्यार्थी 21व्या वर्षी, जसं तुम्ही अन्सार शेख यांचं नाव ऐकलं असेल, 21व्या वर्षी ते यूपीएससी क्रॅक करून जालन्याचे अन्सार शेख यूपीएससी मधून आय-ए-एस अधिकारी बनले. मग त्यांनी 21व्या वर्षी म्हणजे सिलेक्शन त्यांनी अभ्यास सुरू कधी केला होता? तर मित्रांनो, त्यांनी सुरुवात अभ्यासाची केली होती 8वी, 9वी, 10वी पासून. असे विद्यार्थी जे भविष्यात लवकर यशस्वी होतात, त्यांचा बेस पक्का असतो. आणि आजही तुम्ही संभाजीनगर, पुणे, मुंबई, नागपूर सारख्या ठिकाणी जर बघितलं, तर विद्यार्थी कुठल्याही करिअरची सुरुवात ही ग्रॅज्युएशन नंतर किंवा 12वी नंतर करत नाहीत, तर ती सुरुवात करतात 8वी, 9वी, 10वी पासून. तर ते लवकर सुरुवात करतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ते लाँग टर्म व्हिजन ठेवतात, की मला पुढच्या 5 वर्षानंतर काय बनायचंय? मला पुढच्या 10 वर्ष 7 वर्षानंतर काय बनायचंय? मी पुढच्या 5 वर्षानंतर स्वतःला कुठे बघतोय? तर यांचं एक लाँग टर्म व्हिजन असतं आणि त्या व्हिजनसाठी ते काम करतात. त्या व्हिजनवर, त्या मिशनवर ते असतात. त्यामुळं त्यांच्या माइंडमध्ये नेहमी क्लॅरिटी असते, की मला जायचं कुठे? जर आपण Google मॅपवर आपल्याला कुठे जायचंय हे टाकलंच नाही, तो आपल्याला योग्य रस्ताच दाखवणार नाही. पण आपण जर त्याला सांगितलं, की मला या डेस्टिनेशनला पोहोचायचंय, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये ती माइंड क्लॅरिटी येईल, की हां, मला या डेस्टिनेशनला पोहोचायचंय. त्यांच्याकडे लाँग टर्म व्हिजन असतं. ते गोल ओरिएंटेड असतात. डिस्ट्रॅक्ट होत नाहीत. बघा, कधी-कधी काय होतं, की सपोज मला यूपीएससीचा अधिकारी बनायचंय किंवा मला इंजिनियर बनायचंय. मग इंजिनियर बनण्यासाठी मला ज्या-ज्या गोष्टी करायच्या आहेत, त्या मी पूर्ण पद्धतीने केल्या पाहिजे. आणि माझ्या डोक्यात रात्रंदिवस तेच पाहिजे, की मला इंजिनियर बनायचंय, मला यूपीएससी बनायचंय, मला डॉक्टर बनायचंय. तर आपल्या गोल ओरिएंटेड ते असतात. त्यानंतर ते कन्सेप्ट शिकतात. ते मार्क्ससाठीच कधीच अभ्यास करत नाही. जेवढे यशस्वी लोकं तुम्ही बघा, हे 10वीत, 12वीत, ग्रॅज्युएशनमध्ये फार हुशार होते, अशातला काही भाग नाही. पण त्यांनी ठरवलं होतं, मला क्रिकेटर बनायचंय, मला इंजिनियर बनायचंय, मला ऑफिसर बनायचंय. हे जेव्हा ते ठरवतात, मग तेव्हा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ते शिकतात. ते फक्त आणि फक्त मार्कांसाठी शिकत नाही आणि मार्क्स कमी जास्त जरी पडले, ते डिस्ट्रॅक्ट होत नाही किंवा निगेटिव्ह किंवा वाईट वाटून घेत नाही. ते आपल्या गोलवर, ते आपल्या मिशनवर कन्सिस्टंट राहतात. चौथी महत्त्वाची गोष्ट, 5वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते नेहमी स्वतः जबाबदारी घेतात, ओनरशिप घेतात, की हो, हे मला करायचं, ही माझी जबाबदारी. बरेचदा विद्यार्थी एखादी गोष्ट आपल्याकडनं नाही घडली, तर लगेच आपल्या आई-वडिलांवर ब्लेम करतात, मित्रांवर ब्लेम करतात. त्याने अरे त्याने मला त्रास दिला, त्याच्यामुळे मी वाया गेलो. असं होत नसतं. ते स्वतः ओनरशिप घेतात, जबाबदारी घ्यायला शिकतात. सगळ्यात महत्त्वाचं, ते कन्सिस्टंट राहतात. कळशीत कळशी मेंटेन करतात. म्हणजे कन्सिस्टन्सी, सातत्य. कारण जर तुम्हाला एखाद्या दूर गावात जायचंय, दूर गावापर्यंत पोहोचायचं, तर तुम्हाला हळू ट्रॅव्हलिंग करत राहावं लागेल. तुम्ही एका ठिकाणी थांबून चालणार नाही. मग रोज थोडा-थोडा अभ्यास ते करतात आणि लाँग टर्म व्हिजन सेट करून त्या व्हिजनपर्यंत ते पोहोचतात. त्या मिशनवरती असतात. सर्वात महत्त्वाचं, ते प्रोसेसवर ट्रस्ट करतात. भलेही एखादं छोटं-मोठं फेल्युअर आयुष्यात आलं, स्वाभाविक आहे. महेंद्रसिंग धोनी नेहमी म्हणतो, "फॉलो द प्रोसेस आणि ट्रस्ट द प्रोसेस." प्रोसेसवर फॉलो करा आणि त्या प्रोसेसवर विश्वास ठेवा. 100% तुम्हाला यश मिळणार म्हणजे मिळणार. तर नॉर्मली टॉपर्स विद्यार्थी, यशस्वी विद्यार्थी हेच करतात. पण आता मूळ मुद्दा आपला असा होता, की इंजिनिअर बनण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? तर बघा, त्या स्टेप्स महत्त्वाच्या आहेत. पण ॲक्चुअल इंजिनिअर बनण्यासाठी नेमक्या स्टेप्स कुठल्या आहेत? त्या आपण याच्या माध्यमातून समजून घेऊया. सर्वात पहिल्यांदा, जर तुम्हाला इंजिनिअर बनायचंय मित्रांनो, तर सुरुवात करा 8वी, 9वी, 10वी पासून. त्यावेळेसपासून बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा. कारण
इंजिनियर बनण्यासाठी तुम्हाला फिजिक्स चांगलं माहिती असलं पाहिजे, तुम्हाला केमिस्ट्री चांगलं माहिती असलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं तुमचं मॅथ्स चांगलं असलं पाहिजे. म्हणून आतापासून मॅथ्समध्ये इंटरेस्ट घेणं सुरुवात करा आणि हळू-हळू मॅथ्सवर मास्टरी बनवा. 8वी, 9वी, 10वी पासून. 11th-12th मध्ये तुम्ही गेलात तर मग प्रॉब्लेम होईल. कारण 11th-12th मध्ये जर तुम्ही विचार केला, की मला इंजिनिअर बनायचंय, तो खूप उशीर झालेला असेल. म्हणून 8, 9, 10th पासून सुरुवात करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट 11th-12thला तुम्ही जेव्हा जाताल, तेव्हा तुम्हाला सायन्स स्ट्रीम घ्यावी लागेल आणि त्यातल्या त्यात 3 सब्जेक्ट निवडावं लागेल. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स. बायोलॉजी घेऊन तुमचा वेळ वाया घालवू नका. दुसरी स्टेप असते. पहिल्या स्टेपमध्ये स्कूलपासून सुरुवात करा. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स घेऊन 11th-12thला सायन्स घ्या. त्यानंतर एंट्रन्स एक्झाम असते. आता याच्यामध्ये 3 एंट्रन्स एक्झाम आहे. एक असतं जे-डबल-ई. जे-डबल-ईमध्ये मेन्स आणि ॲडव्हान्स 2 गोष्टी आहे. जे-डबल-ई मेन्स जे विद्यार्थी पास होतात, ते एन-आय-टी कॉलेजमध्ये किंवा छोट्या-छोट्या आय-आय-टी कॉलेजमध्ये किंवा गव्हर्नमेंट एडेड इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. पण जे विद्यार्थी जे-डबल-ई ॲडव्हान्सचं प्रिपरेशन करतात, भारतात जेवढ्या आय-आय-टी संस्था आहे, आय-आय-टी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इथं त्यांना ॲडमिशन मिळतं, जे जे-डबल-ई ॲडव्हान्स करतात आणि जे-डबल-ई ॲडव्हान्स करून जर तुम्ही आय-आय-टी मधून इंजिनिअर झालात, तर तुम्हाला 30-30, 40-40 लाखांची मिनिमम पॅकेज, मंथली इयरली पॅकेज तुम्हाला मिळू शकतात. कोट्यवधी रुपयामध्ये यांचे पॅकेजेस असतात. त्यामुळं जर तुम्हाला खरंच आणि भविष्यात मोठा इंजिनिअर व्हायचंय, तर या परीक्षेची तयारी करा जे-डबल-ई ॲडव्हान्सची. जर तुम्ही जे-डबल-ई मेन्स ॲडव्हान्स मधून सक्सेस नाही झालात, तर तुमच्याकडे अजून एक पर्याय असतो एम-एच-टी सी-ई-टी. महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटची एम-एच-टी सी-ई-टी. इथून पण तुम्ही चांगल्या कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. म्हणजे फक्त 11वी, 12वी हा एक पाया आहे. 11th-12th नंतर तुम्हाला ॲक्चुअली इंजिनिअर बनण्यासाठी जे-डबल-ई मेन्स किंवा जे-डबल-ई ॲडव्हान्स किंवा एम-एच-टी सी-ई-टी या 3 परीक्षांची पैकी 3ची किंवा एकाची किंवा दोघांची तयारी करावी लागेल. तेव्हा तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजला चांगलं ॲडमिशन मिळेल. मग चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज ॲडमिशन घ्या. चांगलं इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर सुद्धा खूप मॅटर करतं. चांगल्या स्ट्रीमला, चांगल्या ब्रँचला ॲडमिशन घ्या. आत्ताच्या जगामध्ये कुठले इंजिनिअर चांगले पैसे कमवतात किंवा कुठले इंजिनिअर जास्त सक्सेसफुल होतात? कम्प्युटर सायन्समधले, एआय वाले, त्यानंतर तुमचे डेटा सायन्सवाले, हे जे इंजिनिअर्स आहेत, क्लाउड कम्प्युटिंगवाले, हे इंजिनिअर्सला जास्त पॅकेज असतं आणि यांची ग्रोथ पण जास्त असते. म्हणजे रिलेटेड टू एआय किंवा कम्प्युटरवाले. बाकी कोर ब्रांचेस आहेत, जसं मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, सिव्हिल आहे, या कोर ब्रांचेस आहेत. पण यांच्या व्यतिरिक्त या सुद्धा ब्रांचेस आहेत. काही लोक मरीन इंजिनिअरिंग करतात, केमिकल इंजिनिअरिंग करतात. वेगवेगळ्या टाईपमध्ये इंजिनिअरिंग किंवा वेगवेगळ्या ब्रांचमधून तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता. मग आतापासून डिसाईड करा, की तुम्हाला नेमकं कोणत्या इंजिनिअरिंगच्या ब्रांचमध्ये इंटरेस्ट आहे. 4 वर्षांची डिग्री कंप्लीट झालं म्हणजे लगेच तुम्ही खूप सक्सेसफुल इंजिनिअर झाला असं होत नाहीत. त्यानंतर पण तुम्हाला काही स्किल घ्यावं लागेल रिलेटेड टू इंडस्ट्री स्किल. जसं तुम्हाला क्लाउड कम्प्युटिंग शिकावं लागू शकतं. उद्या एखाद्या लँग्वेजचं प्रिपरेशन करावं लागू शकतं. तर हा जो पार्ट आहे बी कंप्लीट झाल्यानंतर हा मॅक्सिमम 4-6 महिन्यांचा पार्ट असतो. हे झालं की मग तुमचं कॅम्पसमधून प्लेसमेंट पण होऊ शकते किंवा काही लोक म्हणतील नाही सर मला अजून शिकायचंय, मला एम-ई करायचंय किंवा मला एम-बी-ए करायचंय किंवा मला अजून वेगवेगळे कोर्स करायचे, मला भारताच्या बाहेर जायचंय, तिथे वेगवेगळे कोर्स करून शिकायचंय आणि मग आणखी मोठ्या पदांवर काम करायचंय. जसं कुणाला Googleमध्ये जायचंय, कुणाला Metaमध्ये जायचंय म्हणजे Facebookमध्ये जॉब करायचंय, कुणाला क्लाउड कम्प्युटिंगमध्ये अजून थोडंसं जास्त नॉलेज घेऊन मोठ्या पदांवर काम करायचंय. तर या पद्धतीने मित्रांनो तुम्ही इंजिनिअर बनू शकता. पण परत मी एकदा सांगेल, पते की बात काय, तर इंजिनिअर बनण्यासाठी सुरुवात ही 11वी 12वी पासून नव्हे, तर इंजिनिअर बनण्यासाठी सुरुवात करावी लागेल मित्रांनो 8वी, 9वी आणि 10वी पासून. कारण हाच खरा पाया आहे आणि हाच मजबूत पाया तुम्हाला भविष्यात लवकर सक्सेस मिळवून देणार आणि हाच माया मजबूत करण्यासाठी तुमच्यासाठी आम्ही आहोत ना. कोण? ई सारथी ऑनलाईन. ई सारथी ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी लवकरात लवकर काहीतरी मोठं घेऊन येतोय. काहीतरी मोठं होणार आहे याची चाहूल तुम्हाला आत्तापासून लागावी किंवा आत्तापासून तुम्हाला थोडी-थोडी आयडिया देतोय. यासाठी अजून सांगतोय लवकरात लवकर ई सारथी ऑनलाईन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तयार राहा महाराष्ट्रातील एका मोठ्या बदलासाठी, एका मोठ्या क्रांतीसाठी. बाकी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रांपर्यंत या व्हिडिओची लिंक नक्की पोहोचवा. त्यांनाही समजू द्या की इंजिनिअर कसं होता येतं.